आपल्या शरीराला वेगवेगळ्या पौष्टिक घटकांची गरज असते. अशा वेगवेगळ्या पौष्टिक घटकांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. व्यायाम न करता वजन आटोक्यात आणायचं असेल तर आज ही रेसिपी खास तुमच्यासाठी. 1 वाटी काळे चणे मी स्वच्छ धुवून एक बंद पॅक डब्यामध्ये ठेवून दिलेले. त्याला बघा मस्त कर आलेले आहेत. ते एका बाउल मध्ये मी शिफ्ट करून घेतलेले आहेत. मोड आलेले हरभरे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा देखील मिळते. शरीराला ऊर्जा मिळेल अशा वेगवेगळ्या गोष्टींचे सेवन करणे आपण गरजेचे असते. आता हे मोड आलेले हरभरे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. मोड आलेले हरभरे खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. मीडियम साईजचा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो चिरलेला आहे आणि कोथिंबीर चिरलेली आहे. वजन कमी करण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी आपली रेसिपी होणार आहे. मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि मोड आलेले हरभरे आहेत. न करता रेसिपीला सुरुवात करूया. कढाई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल ओतून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी टाकलेली आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता आणि जिरी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. ते भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. थोडासा भाजल्यानंतर त्यामध्ये मोड आलेले हरभरे त्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर पचनास अडथळा येत असेल तर तुम्ही मोड आलेले हरभरे खाऊ शकता. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आता मोड आलेले हरभरे परतल्यानंतर यामध्ये मी बारीक केलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे. खोबरं परतून घेतलं आहे तेलामध्ये. त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेले टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मसाले घातलेले आहेत. मसाल्यामध्ये मी हळद, धने पावडर, गरम मसाला, लाल मिर्च पावडर घातलेली आहे. लाल तिखट घालून घेतलेला आहे. त्यानंतर मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ आपल्या चवीनुसार वापरायचं आहे आणि काळं तिखटही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावरती मी कोथिंबीर स्प्रेड करून घेतलेली आहे आणि मिक्स केलेला आहे. आता मसाले जळू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे. ते मिक्स करून हे 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर 5 ते 7 मिनिटांसाठी हे झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं झाल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे. आलेले हरभरे व्यवस्थित वाफवून घेतलेले आहेत. आता त्यावरती कोथिंबीर स्प्रेड करून घ्यायची आहे. तुमच्या घरातील व्यक्तींना जर शुगर असेल, मोड आलेले हरभरे खाल्ल्यामुळे शुगर नियंत्रित होण्यास मदत होते. तसेच आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हृदयाचा आजार होण्यापासून बचाव करते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे मोड आलेल्या हरभऱ्यांचे सेवन सकाळी सकाळी करणे अगदी उत्तम. तर मोड आलेल्या हरभऱ्याची पौष्टिक अशी भाजी आपली तयार झालेली आहे. मोड आलेल्या हरभऱ्यामध्ये प्रोटीन, ओलावा, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम आणि भरपूर विटॅमिन्स असतात. त्यामुळे हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून गरजूवंतांना या व्हिडिओचा भरपूर फायदा होईल. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.